काव्याची मैत्रीण अनिशाने धीर दिल्यामुळे आता काव्या मालिनीताई यांना सांगणार तिच्या आणि काव्याच्या प्रेमाबद्दल. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत नंदिनी आणि जीवा हे कामानिमित्त बाहेर निघालेले असतात आणि तेवढ्यातच काव्याची मैत्रीण तिथे येते. नंदिनीला समजल्यावरती नंदिनी लगेच तिला भेटण्यासाठी जाते आणि मग घरातले सगळेजणच नंदिनीच्या मागे जातात. मग नंदिनी तिला म्हणते, हाय तू जीविका ना? तर ती म्हणते की मी जीविका नाही, मी अनिशा आहे, अनिशा कोरगावकर. आता अनिशा जेव्हा जीवाला बघते तेव्हा ती खूपच खुश होते आणि त्याला म्हणते की जीवा कसा आहेस तू? अनिशा एकदम जीवाशी बोलल्यामुळे घरातले सगळेजण शॉक होतात, कारण अनिशा ही तर काव्याची मैत्रीण असते. मग ती जीवाला कशी काय ओळखणार? पण मालिनीताई लगेच म्हणतात की बरं झालं तू आलीस. पण अनिशा ही तिचं बोलणं जीवाशी कंटिन्यूस ठेवते. ते जीवाला म्हणते, काय राव तुम्ही आता टचमध्येच नाही आहात, डायरेक्ट आउट ऑफ रेंज झालात. ती जीवाशी एवढ्या मोकळेपणाने बोलत असते की सगळेजणच कन्फ्यूज झालेले असतात, ही नक्की काव्याची मैत्रीण आहे की जीवाची. मग अनिशा म्हणते की काव्या कुठे आहे? नंतर ती जीवाला म्हणते की हा बुके तुझ्यासाठी नाही तर काव्या मॅडमसाठी आहे. तुला तर माहिती आहे ना काव्याला फुलं किती आवडतात ते. तिच्या अशा बोलण्याने नंदिनी मनामध्ये विचार करत असते की काव्याची मैत्रीण जीवाला एवढी कशी काय ओळखते. मग अनिशा म्हणते की मालिनी काकू सॉलिड आहे तुमचा मुलगा, भावाच्या लग्नाला गेला आणि डायरेक्ट लग्नच करून आला. आणि काव्या पण अशी आहे ना, चांगलंच फटकावलं पाहिजे तिला. मी तिची बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला मला काहीच कळवलं नाही. ती जीवाशी एवढं बोलत असल्यामुळे घरातल्या आता सगळ्यांना डाऊट आलेला असतो. मग वसू आत्या या मालिनीताईंच्या जवळ येऊन म्हणतात, ही नक्की काव्याचीच मैत्रीण आहे ना? जीवाशी जरा जास्तच जवळ वागते म्हणून विचारलं. अनिशा आता पुढे काही बोलणार तेवढ्यातच जीवा तिला थांबवत म्हणतो, अनिशा तू ना जरा जास्तच एक्सायटेड झाली आहे. मी काय म्हणतो? पण अनिशा त्याला थांबवत म्हणते की तू तर काही बोलूच नकोस, तू आधी काव्याला बघू तरी दे काव्या लग्नानंतर कशी दिसते ते, काही फरक पडला आहे की नाही तिच्यामध्ये. आणि तेवढ्यातच पार तिथे येतो. तेव्हा जीवा हा त्यांचं बोलणं थांबवत तिला पटकन म्हणतो, माझा पार दादा याच्याशी लग्न झालंय काव्याचं. आता हे ऐकल्यावरती अनिशा एकदमच शॉक होते. तिचे चालू असलेली बडबड एकदमच थांबते. ती नुसती पारकडे बघत राहते. आता तिला काय बोलावे हेच कळत नाही. ती अडखळत म्हणते, काव्या आणि ह्यांचं लग्न. तेवढ्यातच काव्या तिथे येते. ती पळतच अनिशाकडे जाते आणि तिला म्हणते की अनिशा तू कधी आलीस आणि अशी अचानक? तेव्हा अनिशा ही दबक्या आवाजात म्हणते की मी तुला सरप्राईज द्यायला आली होती. वसू आत्या म्हणतात की स्वतः सरप्राईज झाली. मग वसू आत्या काव्याला म्हणतात, काय ग काव्या ही नक्की तुझीच मैत्रीण आहे ना? काव्या म्हणते की हो माझीच मैत्रीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे. वसू आत्या म्हणतात, मग तुझ्या ताईच्या लग्नाला कसं नाही बोलावलंस? अनिशा म्हणते की काव्या मला आता कळलंय तुझं लग्न पार त्यांच्याशी झालंय. मग काव्या लगेच म्हणते आणि ताईचं जीवाशी. अनिशा आता हे सगळं ऐकून खूपच शॉक झालेली असते. रम्या तिला म्हणते की तू काव्याची मैत्रीण आहेस, मग जीवाला एवढी कशी काय ओळखतेस? कुठे भेटला तो तुला? अनिशाला आता या प्रश्नावरती काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. ती काव्याकडे बघते आणि काव्याच्या तोंडातून बाहेर येतं संगीत आणि अनिशाच्या तोंडातून येतं कॉलेज. तेव्हा आता काव्या म्हणते, म्हणजे आम्ही दोघे कॉलेजमध्ये भेटलो आणि ती जीवाला ताईच्या संगीतमध्ये भेटली असं म्हणायचंय तिला. अनिशाला तर काय चाललंय हेच कळत नाही. मग पार्थ म्हणतो की तुमचं चालू द्या, मी निघतो. आणि मग पार्थ तिथून निघून जातो. आणि मग नंदिनी ही बोलते की अनिशा तू आणि काव्या छान गप्पा मारा, आम्ही निघतो, बाहेर चाललो आहे जरा. मग जीवा आणि नंदिनी ही तिथून निघून जातात. मग काव्या ही मालिनीताई यांना सांगते की आम्ही दोघीजणी आमच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारू का? मग मालिनी ही त्यांना हो म्हणते. मग काव्या ही अनिशाला घेऊन पटकन तिच्या रूममध्ये येते. अनिशा ही रूममध्ये आल्याच्या नंतर काव्याला म्हणते की हा सगळं काय प्रकार चालू आहे. तेव्हा काव्या म्हणते की तू यायच्या अगोदर एक फोन तरी करायचास ना, आणि आलीस तर आली आणि सगळ्यात आधी त्या लोकांना भेटलीस. तेव्हा अनिशा म्हणते की तुझ्या लक्षात राहत नाही, त्याला मी काय करू? आज स्टुडंट काउन्सिलची मीटिंग होती, रेगे सर आपल्याला इम्पॉर्टन्स नोट देणार होते आणि तू तर काही येतच नाही इन्स्टिट्यूटला. आणि मी तुला 1-2 वेळा फोनही केला होता पण तुझा फोन स्विच ऑफ होता. तेव्हा आता काव्या म्हणते की आय एम सॉरी, आजकाल इतकं फ्रस्ट्रेशन आहे की मी माझा फोन कुठेही टाकून देते. तेव्हा अनिशा म्हणते की जीवाचं लग्न तुझ्या मोठ्या बहिणीशी झालं म्हटल्यावर ते फ्रस्ट्रेशन तर येणारच ना. ती म्हणते की हा सगळा काय प्रकार आहे काव्या? नंदिनी ताईंच्या होणाऱ्या नवऱ्याशी तुझं लग्न आणि जीवाशी नंदिनी ताईचं लग्न कसं झालं?
तू आणि जीवा एकमेकांवरती किती प्रेम करत होता आणि हे सगळं अचानक कसं काय घडलं. तेव्हा आता काव्या अनिशाला लग्नामध्ये जे काही झालं त्याबद्दल सर्व काही सांगते. हे सर्व ऐकून अनिशाला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, काव्या, मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. खूप वाईट झालं ग. खूप विचित्र घडलं हे सगळं. आणि हे सगळं तू मला सांगितलं म्हणून. नाहीतर बाहेरून कुठून मला कळलं असतं ना तर एखाद्या फिल्मची स्टोरी समजून मी इग्नोर केलं असतं. मग काव्या म्हणते की एखाद्या फिल्म स्टोरीपेक्षाही विचित्र घडलं आहे हे सगळं. कधीच कोणासोबत घडू नये असं घडलं आहे हे सगळं. आणि तू अजून घोळ घालणार होतीस. तेव्हा अनिशा म्हणते की सॉरी काव्या, मला हे आत्ता कळलं. मी आता बाहेर तुमच्याबद्दल जर काही बोलले असते ना तर खरंच खूप मोठा घोळ झाला असता. तेव्हा आता अनिशा म्हणते की काव्या, तू आता पुढे काय ठरवलं आहेस. मला माहिती आहे तुला एखादी गोष्ट नाही आवडली तर तू नाही ॲक्सेप्ट करत. आणि हे तर नको असलेलं नातं आहे. आयुष्यभरात सतत टोचत राहील तुला. तू हे लग्न ॲक्सेप्ट नाही करू शकणार. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथेच संपतो. तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.